बघा, एका बाजूला पुण्याची दृश्य आणि दुसरीकडे मुंबईची दृश्य. तर पुण्यामध्ये सुद्धा विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजेचा दणदणाट ऐकायला मिळतो आपल्याला. पारंपरिकतेचा साज पण आहे आणि डीजेचा दणदणाट पण आहे. आता रात्रभर या मिरवणुका निघतात. रात्री डीजे लावायचा नाही असं पुण्यात आणि मुंबईत निर्देश आहेत. त्यामुळे मग त्यावेळेला पुण्यामध्ये अशी रोषणाई केली जाते. रथाला रोषणाई केल्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं जातं आणि साधारणपणे पहाटेच्या 4-5 वाजेपर्यंत डीजे आणि ढोल ताशा वाजत नाही. मग एकदा 4:30-5 झाले की पुन्हा एकदा डीजेचा दणदणाट आणि ढोल ताशांचा गजर सुरू होतो. हेच समांतर पातळीवर मुंबईमध्ये सुद्धा आहे. मुंबई आणि पुण्यातली दृश्य एकाच वेळेला आपण बघतोय. या विनायकाची किती नावं घ्यायची. वरद विनायक म्हणायचं, गिरिजात्मक म्हणायचं, लंबोदर म्हणायचं, चिंतामणी म्हणायचं, विघ्नहर म्हणायचं. जितकी नावं घेऊ तितका तो अधिक जवळ येतो आपल्या. रूपच इतकं गोंडस आहे की कुणालाही प्रेम व्हावं त्याच्यावर. डोळे तर किती तेजस्वी. बघितलं की आपल्या सगळ्या मनातल्या शंका आपोआप नष्ट होतील असं त्याचं रूप. या लालबागच्या राजाला निरोप देण्याचा आजचा दिवस आहे. गणपती बाप्पाला निरोप देण्याचा आजचा दिवस आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष गिरगाव चौपाटीवर सुरू आहे. पुण्यात सुद्धा सुरू आहे. गजानना गजानना पार्वतीच्या नंदना मोरया. गजानना तू गजानना. पार्वतीचा नंदन आहे हा. त्याला पार्वतीचा नंदन असं म्हटलेलं आहे. असा हा गजानन. हत्तीचं शीश ज्याला आहे, हत्तीचं तोंड ज्याला आहे असा हा गजानन. गणेश म्हणजे सगळ्यात पहिला देव म्हणून गणेश. गणांचा ईश्वर, अधिपती म्हणूनही त्याला संबोधलंय. सगळ्यांच्या आधी आपण ज्याची आराधना करावी असा हा अधिपती. सगळ्यांची विघ्न दूर करतो तो विघ्नहर. सगळ्यांच्या चिंता दूर करतो, काढून टाकतो, लांब सारतो तो चिंतामणी. गिरगाव चौपाटीवरची सुंदर अशी दृश्य, कॅमेऱ्यात कैद होत नाही आहेत अशी दृश्य. दूरवर पसरलेली गणेश भक्तांची गर्दी. सकाळचे वाजलेले आहेत 9:30. अजूनसुद्धा लालबागच्या राजाची मूर्त ही तराफ्यावर चढलेली नाही. त्यामुळे अजून 1-1.5 तास कदाचित यावेळेला लालबागच्या राजाच्या विसर्जनाला जाईल. आणि इतर बाप्पाच्या मूर्तीसुद्धा अजून विसर्जित झालेल्या नाहीत. हे आपल्याला गिरगाव चौपाटीवर बघायला मिळत आहे. कालचा शनिवार आणि आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे कदाचित मुंबईत सुद्धा या मिरवणुका अधिक रेंगाळल्या असं म्हणायला वाव आहे. पुण्यामध्ये सुद्धा तेच चित्र बघायला मिळत आहे. पुण्यामध्ये दुपारचे 3 वाजू शकतात मिरवणुका संपण्याकरता. गिरगाव चौपाटीच्या तटावरून बरोबर समोर असलेली ही बोट, त्यावरही अनेक गणेश भक्त दिसत आहेत आणि यावर अनेक कॅमेरे सुद्धा दिसत आहेत. त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून एरियल दृश्य सुद्धा घेतली जात आहेत. ड्रोन फिरवले जात आहेत गिरगाव चौपाटीवर. आता हा आजचा दिवस गेला की संध्याकाळपासून वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या सेलिब्रिटी, वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवली जाईल मुंबईतल्या सगळ्याच समुद्र किनाऱ्यांवर. मग गिरगाव चौपाटी असो, जुहू चौपाटी असो किंवा दादरला सुद्धा स्वच्छता अभियान राबवलं जाईल. विलोभनीय अशी दृश्य आपण बघतोय गिरगाव चौपाटीची. बाप्पाला निरोप देण्याकरता लाखो भक्त
गिरगाव चौपाटीवर आले. बाप्पाची गाणी ऐकतोय आपण, ढोल ताशाचा गजर ऐकतोय, डीजेचा दणदणाट ऐकतोय. AI ने काय काय साध्य करून दाखवलंय. मला AIची आठवण पुन्हा अशासाठी आली की खरंच असं झालं की बाप्पा आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी आपल्याला मिठी मारली. असं जर खरंच झालं तर किती गणेश भक्तांना छान वाटेल, किती आनंद होईल, आयुष्याचं सार्थक झालं असं वाटेल. आणि तीच भावना रील आणि व्हिडिओच्या माध्यमातून AIने साध्य करून दाखवलेली आहे. तंत्रज्ञान कसं असतं बघा. कुणाला नाही वाटणार की आपल्या बाप्पाला मिठी मारावी किंवा बाप्पाने येऊन आपल्याला मिठी मारावी. तर यावेळेला हे रील आणि हे व्हिडिओ फार फार व्हायरल झाले. जेव्हा घरातली स्त्री किंवा मंडळांमध्ये जो बाप्पाचा नैवेद्य येतो तो बनवणारी स्त्री किंवा पुरुष हा आई वडिलांप्रमाणे आपल्या बाळाला खाऊ घालण्याची त्यांची भावना असते. कोडकौतुक असतं ते एक प्रकारचं की त्याला वेगवेगळा प्रसाद प्रत्येक दिवशी खाऊ घालायचा. सकाळी वेगळा, संध्याकाळी वेगळा, वेगवेगळे पदार्थ त्याला खाऊ घालायचे. तो 10 दिवस आलाय तर आपण त्याचं सगळे हौस आणि मौज पुरवायची, त्याचं कौतुक करायचं. तर तो जो भाव असतो आई वडील किंवा मुलांमधला, तोच भाव बाप्पा आणि भक्तांमधला असतो. आणि मग ते प्रेम व्यक्त करण्याची सर्वोच्च पातळी म्हणजे मिठी मारणे. त्यामुळे बाप्पाने गणेश भक्ताला मिठी मारली हा व्हिडिओ बघतानाच खूप आनंद होतोय. तर असे ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते प्रेम कधीही कमी होऊ देत नाही असे आपले बाप्पा आज मात्र निरोप घेत आहेत, आपल्या घरी निघालेले आहेत. आता ते वर्षभर बिझी असणार आहेत कारण त्यांना बाप्पाला जे जे गणेश भक्तांनी सांगितलेलं आहे की आमच्यासाठी हे करा, आमचं हे गाऱ्हाणं आहे, आमचं हे मागणं आहे, ते पूर्ण करा, ते सगळं आता बाप्पाला लक्षात ठेवलेलं आहे त्याने. आणि तो आपल्या घरी जाऊन आता त्या कामाला लागणार आहे म्हणून तो पण बिझी होणार आहे. असा हा आपला बाप्पा. उंचच उंच टोले जंग इमारती गिरगाव चौपाटीवरच्या, त्याच्यामागे स्कायलाईन आपल्याला दिसते आहे. खूप सारी झाडंसुद्धा आपल्याला दिसत आहेत, त्यामुळे हिरवाईसुद्धा दिसते आहे. आणि त्याच्या पुढे जे दिसतं आहे ते खरोखर शब्दात व्यक्त करता येत नाही असं म्हणजे गणेश भक्तांची गर्दी, गणेश भक्तांचा जनसागर. समुद्राच्या काठावर गणेश भक्तांचा जनसमुदाय, हजारोंची गर्दी बाप्पाला निरोप देण्याकरता. लालबागचा राजा अजूनही तराफ्यावर पूर्णपणे चढलेला नाही, त्याला तराफ्यावर चढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एक छोटा तराफा असतो, त्याला कुठल्याही बाजूंनी म्हणजे तो पूर्ण सरळ असतो, त्याला कुठल्याही बाजूने कडेकपारी नसते. असा हा तराफा जो आहे तो पाण्यावर तरंगणारा तराफा, त्याच्यावर आता बाप्पाला शिफ्ट केलं जात आहे. आणि मग तिकडनं तराफ्यावर म्हणजे जो मोठा तराफा तयार केला गेला आहे बाप्पा करता त्याच्यावर विराजमान केलं जाईल. यावेळी जरा तराफा नवा असल्या कारणाने थोडा वेळ लागतोय बाप्पाला तराफ्यावर चढवण्याकरता. एवढा वेळ सहसा लागत नाही.
साधारणपणे अर्ध्या पाऊण तासामध्ये बाप्पाची मूर्ती तराफ्यावर चढवली जाते असा इतिहास आहे आत्तापर्यंतचा. यावेळेला थोडा अधिक वेळ लागतोय. गिरगाव चौपाटीवर प्रचंड गर्दी झालेली आहे. लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा बघण्याकरता ही गर्दी उसळलेली आहे आणि आपल्याला दूरवर पसरलेल्या मोठमोठ्या मूर्ती सुद्धा बाप्पाच्या बघायला मिळत आहेत. महाराष्ट्रभरातल्या या मूर्ती आहेत, मुंबईभरातल्या या मूर्ती आहेत आणि महाराष्ट्रभरातले गणेश भक्त आहेत जे या मूर्तीचं विसर्जन बघण्याकरता आलेले आहेत. या किनाऱ्यापासून त्या किनाऱ्यापर्यंत आपल्याला गणेश भक्तांची गर्दीच गर्दी बघायला मिळते. गुलालात रंगलेले असे गणेश भक्त आपण बघू शकतोय. हा सोहळा हा भक्तीचा सोहळा आहे, प्रेमाचा सोहळा आहे, आपुलकीचा सोहळा आहे. खूप मोठ्या संख्येनं तरुणाई गिरगाव चौपाटीवर जमलेली आहे. यात महिलांचाही मुलींचाही सहभाग कमी नाही. मुलीही खूप मोठ्या प्रमाणात गिरगाव चौपाटीवर आलेल्या आहेत, तरुणी मोठ्या प्रमाणात गिरगाव चौपाटीवर आलेल्या आहेत. बाप्पाला तराफ्यावर ठेवलं जाईल आणि त्यानंतर हा तराफा अरबी समुद्राकडे मार्गस्थ होईल. या अरबी समुद्रामध्ये थोडंसं पुढे गेल्यावर खोल पाण्यामध्ये लालबागच्या राजाची मूर्ती विसर्जित केली जाते. फ्लाइट चालू आहे क्या? मुकेश अंबानींचा सुपुत्र अनंत अंबानी हा या तराफ्यावर आहे. तो सुद्धा विसर्जनासाठी तराफ्यावरून जाणार आहे. मागच्या वर्षीही तो तिथे उपस्थित होता. आमचे प्रतिनिधी उदय सुद्धा तराफ्यासोबत असणार आहेत आणि आपल्याला त्यामुळे विसर्जनाचं लाईव्ह दृश्य बघायला मिळेल.